थेऊरला आम्ही नाश्ता वगैरे करून घेऊन फ्रेश झालेलो आहोत, आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत सिद्धटेकला येते वेळेस सकाळी सकाळचा प्रवास होता ना, इतकं छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. मस्त अशी खुली हवा वाटत होती. त्याच वातावरणामध्ये आम्ही लावलेले गणपती बाप्पाचे छान असे गाणे, अगोदरचे लता मंगेशकरचे, आणि खूप सुंदर वाटत होतं त्या वातावरणामध्ये. आणि आम्ही थेऊरलाच गजरे वगैरे घेतले होते, काकूंनी घेतले गजरे आणि आम्ही सगळ्यांनी गजरे लावले. आणि आत्ता पोहोचलेलो आहोत आम्ही सिद्धटेकला. आणि सिद्धटेकला पोहोचताच ना बाहेरूनच असं हे मार्केट, म्हणजे असं हे दुकानं लागलेले होते. तिथं पर्स, बांगड्या वगैरे भरपूर साऱ्या होत्या. आणि लेफ्ट साईडला ना ऊसाचे हे होते, दुकानं होते, ऊसाचा रस प्यायचं आणि देवाचा प्रसाद वगैरे, खेळणी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. तर आम्ही घेतले पेढे आणि देवांचा प्रसाद घेतला. आणि बांगड्यांमध्ये मी काय केले, गोटं वगैरे घेतली माझ्यासाठी घालण्यासाठी आणि प्रसाद घेतला. आणि आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी. तर सगळ्यात छान समाधान आणि जास्त कोणीच नव्हतं असं सिद्धटेक गणपती बाप्पाचंच दर्शन झालं. आणि इथे ना खूप शांत वाटत होतं, काहीच गर्दी नव्हती. तुम्ही पाहू शकता इथे. चला टाइमपास चालू आहे, टाइमपास. बघा माझा नवरा बोलला तरी एवढं तरी. खूप मस्त आमचं दर्शन झालं. काही गर्दी वगैरे नव्हती, लाईन नव्हती, काही नाही. डायरेक्ट आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं. त्यानंतर चला म्हटलं मुलांना इथे ऊसाचा रस प्यायचा होता, तर इथे ऊसाचा रस पिलो. आणि ही ना गंगा आहे, काहीतरी या गंगेचं नाव आहे, मला आत्ता सध्या एवढं काही लक्षात नाही आहे. आणि त्यानंतर ना आम्ही निघालेलो आहोत मोरेश्वरला. मोरेश्वर गणपती बाप्पाला जाणार आहोत मोरेश्वरला. आणि मग तिथून आम्हाला परत जायचं आहे पालीला. तर या व्हिडिओमध्ये ना मी सिद्धटेक, सिद्धिविनायक आणि त्याचबरोबर मोरेश्वरचे म्हणजे मोरेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन देणार आहे, मोरगावचे मोरेश्वर. आणि त्यानंतर ना आम्ही सिद्धटेकून निघालो मोरगावला. आणि मोरगावला पोहोचताच ना इथं देवाचा प्रसादाचा टाईम होता. तर आम्ही इथे ना प्रसादाचा म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून घेतलो इथे. आणि खूप छान इथलं जेवण होतं. बहुतेक 50 रुपयालाच एक प्लेट असं बहुतेक असावं, कारण की मला एवढं नाही माहिती, यांनीच तिकीट वगैरे काढलं होतं ते, तर त्यासाठी. आणि असं होतं जेवणासाठी वरण भात, शिरा, पोळी भाजी असं होतं जेवणासाठी. आणि सगळ्यात छान म्हणजे देवस्थानामध्ये 2 ते 3 देवस्थानांच्या ठिकाणी आम्ही जेवलोत. तर त्या 2 ठिकाणांपेक्षा ना इथलं जे जेवण होतं ना मला खूप आवडलं. लेण्याद्रीचं एवढं काही छान नव्हतं, मला लाईफटाईम लक्षात राहील ते. आणि इथलं ना मोरगावचं खूप मस्त होतं जेवण. आणि त्यानंतर जेवण अगोदर करून घेतलं आम्ही, कारण की दुपारी जेवायचाच टाईम होता, उशीर पण झाला होता. तर मुलांना देखील भूक लागली आणि आम्हाला देखील भूक लागली होती. तर जेवण इथं करून घेतलं आम्ही. आणि त्यानंतर मग इथे चप्पल वगैरे ठेवलो आणि आतमध्ये गेलो. तर इथे तुम्ही पाहू शकता असं लाईनला जाते वेळेस ना असं छान छान अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या. तर हे पाहत होतो आम्ही, पाहत जात होतो. विष्णूंजीची, गणपती बाप्पाची, अशी भरपूर देवांची इथे मूर्त्या होत्या. आणि इथे ना खूप जास्त गर्दी होती. आम्ही लाईनमध्ये 5 ते 10 मिनटं थांबलो आणि पाहिलं खूप जास्त गर्दी होती, म्हणजे खूपच जास्त. या गर्दीमध्ये थांबण्यासाठी आम्हाला 2 तास तरी आरामात गेले असते. त्यामुळे ना मग आम्ही त्या लाईनमधनं परत बाहेर आलो. आणि बाहेर येऊन ना बाहेर इथे बसलो आणि हे तिकीट काढण्यासाठी गेले, म्हणजे ना डायरेक्ट आपण जाऊ शकतो, तर असं हे तिकीट काढण्यासाठी गेले. आणि तोपर्यंत आम्ही इथे वेट करत होतो. सगळी चिल्लर पार्टी खूप दमून गेली. जिथे तिथे ना लाईनला लागून जावं लागायचं. आणि त्यातल्या आता हे शेवटचे गणपती बाप्पा आहेत. आणि त्यानंतर आम्ही
मिशन कंप्लीट. आणि मोरगावचे मोरेश्वर बाप्पांचे चा व्हिडिओ जो आहे ना, यशनी असा घेण्याचा प्रयत्न केला तर बहुतेक थोडंसंच ते मूर्तींचं दर्शन झालं असावं. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन करून घेतलो, पाया वगैरे पडून बाहेर आलो. तर तुम्ही पाहू शकताय असं हे मंदिर आहे आणि मंदिराचं एक कळस आहे. आणि पाया वगैरे पडून आम्ही आता निघालोत परत ना पालीला निघणार आहोत. आणि म्हणजे ज्या गणपती बाप्पापासून आपण अष्टविनायक यात्रेला सुरुवात करतो, शेवट पण त्याच बाप्पाला जाऊन पाया पडून ती यात्रा कंप्लीट करायची असा रूल असतो. हे काकूंनी आम्हाला सांगितलेलं, तर आम्ही तसंच केलं. आणि अशा पद्धतीने आम्ही पूर्ण अष्टविनायक यात्रा जी आहे ना कंप्लीट केली. आणि खूप छान अशी अष्टविनायक यात्रा होती आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे कधीच विचार देखील केला. तर गाईज हे आहे जेजुरी. गड मिस झाला आमच्याकडून. तर मी अष्टविनायक यात्राचा पूर्ण कंप्लीट म्हणजे एकदा घराच्या बाहेर पडलो आपण की ती पूर्ण यात्राच करून घरी परत येऊ असं मी कधीच विचार केला नव्हता. पण अचानकच ही यात्रा घडली आणि ती पूर्णपणे छान अशी कंप्लीट देखील झाली. तर त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर तुम्हाला ही पूर्ण अष्टविनायक यात्राचे व्हिडिओज कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जाते वेळेस ना जेजुरी लागते आणि इथून तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये यश दाखवेलच. तर जेजुरीचं मंदिर देखील दिसतं. तर हे आहे जेजुरीचं मंदिर आणि खूप छान असं वाटत होतं की जेजुरीला जावं, पण आम्हाला एवढा वेळ नव्हता. आम्हाला परत घरी जायचं होतं आणि स्कूल देखील होती दुसऱ्या दिवशी मुलांची. तर त्यामुळे आम्ही परत घरी गेलो, म्हणजे पालीला गेलो, पालीहून नंतर घरी गेलो. आणि खूप सुंदर ना इथून जाते वेळेस जो व्ह्यू येतो ना खूप सुंदर होता. असं ना पूर्ण हे गाव दिसत होतं वरून. खूप छान वाटत होता. हा पूल नव्हता पण माहीत नाही मला, पण खूप छान वाटत होतं इथून सगळं पाहण्यासाठी. कुठे पोहोचला? काय किलोमीटर दाखवते? अरे तू घाट उतरलास का तू? अच्छा घाट चलत ना उतरेल मला किलोमीटर. ठीक आहे तू ये, मी काय खाली उतरते. संध्याकाळची वेळ होती आणि हा व्ह्यू ना इतका सुंदर वाटत होता ना इथून पाहण्यासाठी. भरपूर लोक ना इथे थांबून ना फोटो वगैरे शूट करत होते, व्हिडिओ शूट करत होते. खूप मस्त वाटत होतं. संध्याकाळची वेळ होती, छान अशी हवा सुटत होती. खूप छान आणि फ्रेश वाटत होतं इथे. तर आता आम्ही पालीला जाणार आहोत. पालीच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहोत बल्लाळेश्वर. आणि तिथं यात्रा आमची कंप्लीट होणार आहे आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत. यानंतरचा पुढे ना व्हिडिओ मी काही शेअर केलेला नाही आहे, म्हणजे शूट वगैरे केलेलं नाही आहे. तर त्यामुळे पुढे शेअर करणार नाही आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.